ठिकाण असे आहे का ज्या ठिकाणी विना आमंत्रणानं जावं, जिथं आमंत्रण नसावं. म्हणले कुठं? सगळ्यात पहिले गुरुच्या घरी. जर गुरुच्या घरी, हे बघा शांत बसतो, कोणी बोलू नका. गुरुच्या घरी जर कुठला समारंभ असेल तर गुरुच्या घरच्या आमंत्रणाची वाट बघायची नाही. दुसरं सांगितलं मित्राच्या घरी. जर मित्राच्या घरी एखादा समारंभ असेल आणि मित्र आपल्याला निमंत्रण करायला विसरला असेल तर चुकूनही त्या ठिकाणी जावं, तिथं खेद मानून घेऊ नये. तिसरं सांगितलं देव कार्यामध्ये. आता या ठिकाणी आयोजन सुरू आहे, नसेल घर एखाद्या घरी पत्रिका पोहोचली म्हणून त्याचा खेद वाटून घ्यायचा नाही, विना आमंत्रणाने तिथं जावं. आणि चौथं सांगितलं माता पित्याच्या घरी. लगेच माता पिता म्हटल्याबरोबर माता सती एकदम उसळली ना, म्हणे देवा मग ते माझे पिता आहेत ना, तुम्ही सांगत आहात ना, म्हणले का बिना आमंत्रणानं. देव म्हणले माझ्या शब्दात येणं मला पकडलं, ठीक आहे तुझी जायची इच्छा आहे ना, म्हणे हो, पण बघ बरं सती पस्तवायचं काम पडलं नाही पाहिजे. म्हणे अजिबात नाही देवा, मी जाते आणि परत येते. हो का, बरं एक काम कर, नंदीला आवाज दिलाय, नंदी काय देवा जा, इथं जेवढं काही वस्तू असेल ना म्हणे एवढीशी चिंती सुद्धा इथं ठेवू नको, कारण भगवान शिवाला सगळं माहिती आहे समोर काय होणार आहे आता, आणि माझ्या हरिनामामध्ये विक्षेप नको महाराज. म्हणून सतीची कुठलीच वस्तू त्या ठिकाणी ठेवलेली नाही. नंदीला सांगितलं म्हणजे नंदी जा, तुझ्या आईचा हा शेवटचा प्रवास आहे, पुन्हा ती इथे येणार नाही. माता सती तिकडे आतमध्ये, पण ही तिला सांगायचं नाही. म्हणजे देवा असं का बोलतात, म्हणजे तुला नाही कळणार, नंतर तुला सांगेल एखाद्या वेळेला. जा, पण जात असताना त्या मार्गामध्ये सांत्वन करत जा. म्हणे ठीक आहे. आणि माता सती भगवान शिवाच्या जवळ आली, सगळी तयारी वस्तू दिसली, सती सगळं घेतलं ना नीट, म्हणे हो देवा सगळं घेतलं. येते बघ जमतंय का परत येणं, प्रभू आज्ञा. आता कशाला माझी आज्ञा, तू तेव्हाच ठरवलं तुझ्या मनानं जाण्याचं, आता कशाला माझी आज्ञा हवी तुला, जा म्हणले. तू विचार करताय शिव असं का बोलत आहे. नमस्कार करायला गेली, पाय मागा घेतला, नमस्कार करू नको, मी तुला नमस्कार करतो म्हणले. आतापर्यंत कैलासाची शोभा वाढवली, कैलासावर होती, या सगळ्या मुलांना आनंद होता, आई आहे आई आहे आई आहे. अहो देवा असं का बोलत आहे, नाही ग असं वाटलं म्हणे बोलावं म्हणून बोललो, काळजी करू नको, काळजी घे स्वतःची. भगवान शिव बोलायला लागले, विचार केला किती प्रेम आहे माझं, तुला काळजी घ्यायला लावत आहे. नंदीवर स्वार झाली आणि माता सती निघाली महाराज कुठं, रक्षाच्या घरी. नंदिनीचं स्वागत करतो आहे आणि नंदी स्तुती करत आहे महाराज. माता पार्वतीची, माता सतीची. विचार करताय असं रिकाम जर मुख्या पोटी नेलं तर हे बरं नाही ना, म्हणून मग काहीतरी आता नामस्मरण करत जावं. नामस्मरण कोणाचं करावं तर भगवान शिवाचंच नामस्मरण करावं. आणि म्हणून शिवाचं नामस्मरण करीत सगळे पाहुणारवाले हात वर करून टाळी वाजवणार आणि मंडपात, आता नाही भजन लागल्या, आणि माता सती मंडपामध्ये नमामि शंकर हर हर शंकर सांब सदा शिव नमामि शंकर हर हर शंकर सांब सदा शिव शंभो. हर हर शंकर
ऐकायला आला की फोटो काढायला इथं हे आपले कॅमेरावाले दादा आहे त्यांच्याकडून 50-50 रुपयाला कॉपी घ्या ना एखादी, काय हरकत आहे, त्यांचं कल्याण होईल, त्यांचं बरं होईल. कशाला उगीच स्टोरेज वाढवता, हँग मारल मोबाईल, त्याच्यापेक्षा टाळी वाजवत चला. नंतर थांबून नंतर कोणाला काढायचं तर मग रात्रभर थांबून फोटो काढा पडतं, तेच विषय बाजूला करा. माता सती महाराज मंडपामध्ये आल्याबरोबर पहिला अपमान बहिणींनी केला. बहिणी अपमान कसा केला माहितीये का? श्रीमंत घरामध्ये आहे ना सगळ्या बहिणी, आणि हसण्यासारखी गोष्ट नाही महाराज, स्वतः अभ्यासासारखी गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल कसं? जर 2 बहिणी श्रीमंत असेल, एक बहिणी साधारण असेल, तर त्या श्रीमंत बहिणी त्या गरीब बहिणीचा राब दाखवतात नाही दाखवत हो का नाही विचारतात का? आणि हे तुम्हा आम्हाला शिकवण आहे, मावशी बोलू नको, मग बोलतो ना घरी जाऊन गावातलीच होती. काय झालं माहितीये का? जर श्रीमंत बहिणी असतील तर गरीब बहिणी, आणि हे शिकवण आहे तुम्हाला. एवढी मोठी जगताची माता, एवढी मोठी जगज्जननी जर माहेरी टिकली नाही महाराज, तर तुमची काय गती असेल? टिकू शकाल माहेरी? टिकू शकणार नाही. म्हणून आपल्या घरी जे आहे त्याच्यामध्ये समाधान ठेवावं महाराज. हा वर्णन सुंदर सांगितलेलं आहे. एक लक्षात घ्या, स्वतःचं घर ते स्वतःचं घर असतं. मायबाप आहे तोपर्यंत माहेर आहे. ज्या दिवशी मायबाप गेले त्या दिवशी माहेर संपलं. मायेचा सागर आटला महाराज. मायबापाजवळ तुम्हाला आटता येईल, मायबापाजवळ हट्ट करता येईल, भावाजवळ भावजाईजवळ हट्ट करता येणार नाही. आणि हे तुम्हाला शिकवण दिलेली आहे तिनं. कसंही असू द्या, घर स्वतःच, अपने घर में रहना, चटणी रोटी खाना, हरी की गुण गाना. नवरा बायको मध्ये जर काही भांडण होत असेल तर दुसऱ्याला त्याच्यामध्ये बोलू द्यायचं नाही. खबरदार, आमचं आम्ही बघून घेऊ. घरामध्ये जर एखादा काही वाद झाला असेल तर उंबरठ्याच्या बाहेर तो वाद जाऊ द्यायचा नाही. जर कोणी आपल्या पतीविषयी आपल्याला काही सांगत असेल तर एकदम त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. कोणी आपल्याला आपल्या पत्नीविषयी काही सांगत असेल तर एकदम विश्वास त्याच्यावर ठेवायचा नाही. तुम्हाला सांगतो बाबा, जग फक्त भांडण लावण्याचं काम करत असतं. जग तुमचं निस्तरण्यासाठी येत नाही. कसंही असो, नवऱ्याचं घर ते नवऱ्याचंच घर असतं. काय बापाच्या घरून डोली यावी, नवऱ्याच्या घरून त्याच्या खांद्यावर जावं, हे स्वप्नबाईचं असावं महाराज. माता सतीनं पतीचं ऐकलं नाही. बघा समोर तिच्या सोबत काय घडलं. सगळीकडे अपमानच अपमान आहे. जोपर्यंत त्याची छत्रछाया तुमच्या डोक्यावर आहे तोपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. ज्या दिवशी तो तुमच्या सोबत नाही आहे, जग तुमच्या सोबत काय व्यवहार करतं, तुमच्याकडे कोण्या दृष्टीने बघतं, याचा अनुभव तुम्हाला येत असेल, घेत असाल. ही शिवकथा सांगते महाराजा. हा शिवाचा परिवार आहे. बहिणींनी तोंड फिरवले, वाईट वाटलं. काय वाईट केलं मी यांचं? माझ्याशी बोलत नाहीये. भावाजवळ गेली, भावाने विचारले, भिकारणे कशाला आलीस? आता मला सांगा, ते जगाताची माय भिकारी नव्हती का? जगाची माय आहे महाराज, तिला भिकारी म्हटलं गेलं. विचार करा, जगाच्या मायचा अपमान झाला, तुमचा आमचा काय केव्हा? आई दिसते, आईच्या जवळ गेले, नमस्कार केला. आईनं गळ्याशी धरलं. आई आहे ना, आईला अपमान करता येत ना. आईला सगळे सारखे असतात. सती का आलीस ग? आई तू सुद्धा अशी म्हणतेस का आलीस? एवढा मोठा उत्सव, एवढा मोठा आयोजन, म्हणणंच म्हणते ना तुला, का आलीस? तुझ्या पित्यानं मुद्दाम तुझ्या पतीचा अपमान करण्यासाठी हा यज्ञ ठेवलेला आहे. तुला निमंत्रण केलं नाही. आई, मला माझ्या पतीनं सांगितलं, मला शिवानं सांगितलं जाऊ नको, पण माझ्या पतीचं मी ऐकलं नाही. अगं काय अनर्थ केलास? अगं पती हा परमेश्वर आहे, कमीत कमी त्याचं तर ऐकायचं होतं ना तू. म्हणले, आई झाला अपराध, काय करू? बरं ठीक आहे, आलीस ना, आता मन गंभीर करू नकोस, मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. ठीक आहे, चल माझ्यासोबत. काही खाऊन घेतेस का? म्हणले, नाही आई, भूक नाही. मला आता यज्ञ मंडप बघायचा आहे, तो बघितल्याशिवाय मला भूक तहान लागणार नाही, कारण मन उद्विग्न झालंय महाराज. कसं तहान लागेल, कसं अन्न जाईल? भगवान शिवाची काळजी आता वाटायला लागली.
यज्ञ मंडपामध्ये गेली महाराज. यज्ञ मंडपामध्ये गेल्याबरोबर सगळे देव आहे. कोणी हसत आहे, कोणी बोलत आहे, कोणी टीका करत आहे, कोणी काही करत आहे. सगळ्या गोष्टी पित्यानं तो पित्याकडे बघितलं, नमस्कार करायला गेली पित्याला, एकदम पाय माग घेतले, मान पलटवले, दूर हो म्हणले. का हो, काय झालं असं? एक सांगू का तुम्हाला, हा जो प्रसंग आहे ना, हा हसण्यावरही घेऊ नका. हे हसण्यासाठी नाहीये महाराज, ही शिकवण आहे. मला सांगा, उद्या जर तुमच्यासोबत असा तुमचा अपमान कोणी केला तर तुम्ही हसायला येईल का? हेच कथेचं तारतम्य आम्हाला असायला हवं, की कोणत्या प्रसंगाला हसावं, कोणता प्रसंग गांभीर्यतेनं घ्यावा. जर एखाद्याच्या मैत्रीला गेला की ही केलं जमल का? तार जमल का? आणि एखाद्याच्या लग्नात गेला बाप्पा कसा अवतारे जमल का? तार प्रत्येक गोष्टीचं तारतम्य ऐकावं लागतं, समजावून घ्यावं लागतं. महाराज तुम्ही चांगले अनुभवी आहे ना, काय म्हणून सांगतो महाराज, विचार केला, बापानं माझा अपमान केला, काय करावं बाबा? असं काय चुकलं माझं? चुकलं ज्या दिवशी शिवासोबत तू विवाह केला त्या दिवशी तुझं माझं नातं संपलं. तो तुझा निर्णय चुकला. तू माझी मुलगी नाही, मी तुझा पिता नाही. तो माझा जावई नाही, मी त्याचा सासरा नाही. त्याच वेळेला सगळे देव त्या ठिकाणी आहे महाराज. अपमानीचा अंग थरथर कापायला लागलं, घाम अंगामधून सुटायला लागला, नेत्रामध्ये अश्रूचा पूर व्हायला लागला. काय करावं काही समजेना. सगळ्या मंडपामध्ये हिनं बघितलं, सगळ्या देवतांची स्थानं दिसले महाराज, पण एक स्थान रिकाम दिसलं. उत्तर दिशा बघितली, त्या उत्तर दिशेला ईशान्य दिशा बघितली, आणि त्या ईशान्य दिशेला भगवान शिवाचं स्थान दिसलं नाही. भगवान शिव नाही. एवढा मोठा यज्ञ, एवढं मोठं आयोजन, पण त्यामध्ये माझा शिव नाही. शिवाशिवाय सृष्टी नाही, शिवाशिवाय यज्ञ नाही, शिवाशिवाय धर्म नाही, शिवाशिवाय मुक्ती नाही, शिवाशिवाय जन्म नाही, शिवाशिवाय मृत्यू नाही, शिवासारखा मित्र नाही, शिवासारखा शत्रू नाही. काय केलं म्हणलं या मूर्खानं? आतापर्यंत शांत असणारी सती, आतापर्यंत बाबा म्हणणारी सती क्रोधायमान झाली महाराज. अकराळ विक्राळ जो नेत्रावरून अग्नीचा पूर येतोय, पण आपल्या बापाला म्हणाली, हे मूर्ख दक्षा. आतापर्यंत बाबा नाही काही नाही महाराज, सरळ बापाला मूर्ख म्हणते. हे मूर्ख दक्षा, अरे तू माझा अपमान केलास, केला तर केला, पण तुला हे माहितीये का मी कोण आहे? अरे मी त्या शिवाची सारस्वत शक्ती आहे. तो शिव सार्वभौमतेचं प्रतीक आहे. शिव म्हणजे सृष्टी, शिव म्हणजे धर्म, शिव म्हणजे जन्म, शिव म्हणजे मृत्यू, शिव म्हणजे अन्न, शिव म्हणजे भूक, शिव म्हणजे तहान, शिव म्हणजे शत्रू, शिव म्हणजे मित्र. अरे जो कधी आपल्या शत्रूचं सुद्धा अमंगल करत नाही असा माझा भगवान शिव, त्या शिवाचा अपमान. अरे तुला काय वाटलं या यज्ञामध्ये मी येणार, या यज्ञामध्ये माझ्या पतीला स्थान मिळालं नाही, तुझा यज्ञ सफल होईल, अजिबात होणार नाही. शाप देते, या यज्ञाचं फळ तुला कधीही प्राप्त होणार नाही. त्यावेळेला जिकडं तिकडं बघितलं, भगवान विष्णूकडे बघितलं, हे विष्णू तुम्ही या ठिकाणी अद्यापि नाही, तुम्ही या ठिकाणी राहू नका, तुम्ही इथून निघून जा. आणि त्याच वेळेला ब्रह्माजी राहिले महाराज, आणि भगवान विष्णू कधीची ऋषींना घेऊन स्थान सोडून निघून गेले. आणि त्याच वेळेला याने विचार केला, दक्षा तुझा यज्ञ मी कधीही सफल होऊ देणार नाही. अरे एवढं करूनही भगवान शिवानं तुला क्षमा केलं, एवढी निंदा केली तरी तुझी निंदा कधी आम्हाला सांगितली नाही, पण तू काय केलं? त्या शिवाचा अपमान केला. ज्या ठिकाणी शिवाचा अपमान त्या ठिकाणी मी राहणार नाही, आणि ज्या ठिकाणी मी राहणार नाही तो यज्ञ कधी सफल होणार नाही. याच वेळेला महाराज ज्या उत्तर दिशेला ईशान्य दिशेला शिव कलश दिसला नाही, त्या उत्तर दिशेच्या जवळ गेली महाराज. हवनाचा अग्नी धगधग धगधग त्या ठिकाणी करतोय, त्या जवळ गेली, भगवान शिवाची मनोमन प्रार्थना केली, हे प्रभू तुमचा अपमान झाला, कोण्या मुखानं तुमच्याकडे येऊ? तुम्ही मला सांगितलं होतं का सती जाऊ नको. प्रभू तुमचं ऐकलं नाही, माझ्या पती परमेश्वराचा अपमान झाला. आता पुन्हा तुम्हाला मुख दाखवण्याची लायकी माझ्यामध्ये नाही. आणि प्रभू त्या यज्ञात तुम्हाला स्थान नाही, त्या यज्ञामध्ये मी तो यज्ञ सफल होऊ देणार नाही. काय करावं महाराज? लिंग मुद्रा हातावर गेली, भगवान शिवाचं शिवलिंग हातामध्ये घेतलं, उत्तर दिशेला बसली महाराज. आणि उत्तर दिशेला पाहून धगधग धगधग यज्ञाच्या ज्वाळा उडत आहे, सहस्त्र विजांचा कडकडाट होतोय, झाले सरळ यज्ञामध्ये घेतली महाराज. आणि बरोबर काय करावं काही सुचेना.
नंदी रडतोय. नंदी यज्ञकुंडाच्या जवळ गेला. सांगितलं आई बाहेर निघ, काय करतेस? तिनं सांगितलं नाही नंदी, मी आता बाहेर निघणार नाही. बस हे शरीर भस्म होणार, भस्म होणार, भस्म होणार. नंदी आवेशामध्ये दक्षाच्या अंगावर चवताळून जाऊ लागला. काय केलं महाराज? दक्ष जागेवर उठतो. नंदीला ताडना करतोय, नंदीला मारलं महाराज. हे सहन झालं नाही. नारदाने हे दृश्य बघितलं. भगवान शिवाच्या जवळ आले आणि सांगितलं प्रभो तुम्ही विदूर झालात. विदूर झालो म्हणजे काय झालं? अहो म्हणे दक्षानं तुमचा अपमान केला. अपमान मातेला सहन झाला नाही. मातेनं आपलं शरीर अग्निकुंडामध्ये भस्म केलं. अजूनही शिव शांत आहे. अजूनही शिव शांत आहे. का शिव शांत आहे? कारण अपमान करून गेलेली आहे. पण समोरचा शब्द बघा आता काय वापरला. म्हणे प्रभू माता सती तर यज्ञकुंडामध्ये जळून भस्म झाली, एवढ्यावर राहिलं नाही, पण तुमच्या नंदीला दक्षानं मारलं आणि नंदीला मारलं. एवढा शब्द ऐकला महाराज. भगवान शिव क्रोधायमान झाले. अक्राळ विक्राळ रूप घेतलं. एक जटा डोक्यावरून काढली, दगडावर आपटले महाराज. आपण तातक्षणी वीरभद्र प्रकट झाला. वीरभद्र अग्नीच्या ज्वालेप्रमाणे हातामध्ये डमरू, त्रिशूळ, जटाधारी, भस्मांगधारी भगवान शिवाला नमस्कार केला. काय प्रभू? जा दक्षाचा यज्ञ विध्वंस कर. ज्यानं माझ्या सतीचा अपमान केला, ज्यानं माझ्या नंदीचा अपमान केला. आणि त्याच वेळेला महाराज विचित्र आवाज काढीत धावत वाऱ्याच्या वेगानं वीरभद्र या ठिकाणी येतोय महाराज. तिकडे सगळेजण घाबरले महाराज. काय करावं नाही सूचना. काळ रूप आहे. दक्ष प्रजापती घाबरला, जागे उठला. फक्त ऋषी घाबरले. ऋषी घाबरून कोणाला जाऊ लागले. दोघांचं भयानक युद्ध व्हायला लागलं महाराज. आणि अशा वेळात भगवान शिव विचार करत आहे काय होणार काही कळेना. वीरभद्रानं संपूर्ण यज्ञाचा विध्वंस केला महाराज. आणि अशातच आपला त्रिशूळ घेतला. त्रिशूळ त्याच्या शिरावर मारला. शिरापासून धड वेगळं झालं. खाली महाराज त्याच वेळेला देवताने गुलाल उधळावा, पुष्पाचा वर्षाव केला, जय जयकार केला. बोलिये साम सदा शिव भगवान. पत्नी महादेवाला शरण येते. प्रभू हे करुणा निदान भक्त वत्सल, हे पिडाधारी त्रिनेत्रधारी, हे भक्त वत्सला शिव शंभो करुणा करा प्रलयन करा, हे अमंगलहारी कृपा तुम्हारी. प्रभू कृपा करा. आणि त्याच वेळेला भगवान शिव म्हणले ठीक आहे विरणी चिंता करू नको, तुझ्या पतीला जीवनदान देणार, पण त्याला ज्याचं मुख माझ्या त्रिशूलानं भस्म होतं ते शिर पुन्हा जोडू शकणार नाही. बकऱ्याचं मुख का? कारण बकऱ्यामध्ये अहंकार असतो. बकऱ्याची बोली भाषा कशी आहे बाबा?
काय म्हणतो तो? मय म्हणतो ना, मय म्हणजे मी म्हणजे अहंकार, आणि अहंकार असतो म्हणून त्याचा बळी यज्ञामध्ये दिला जातो. फार सुंदर वर्णन महाराज. त्यानंतर माता सतीचं ते शरीर बघितलं. भगवान शिव आवेश शांत झाला. विचार करताय, सती तू काय केलंस? ते जळतं शरीर आपल्या खांद्यावर घेतलं. महाराज भटकू लागले आणि त्यावेळेलाच एक तारकासुर नावाचा दैत्य आहे, ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो आहे. आणि ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून देवाला प्रसन्न केलं आणि ब्रह्मदेवाला वरदान मागितलं, मला अमर करा. ते म्हणले मी अमर करू शकत नाही. मग काय करायचं? तर एक काम करा, आता भगवान शिवानं प्रतिज्ञा केली आहे याच्यानंतर पुन्हा आम्ही विवाहाच्या बंधनामध्ये पडणार नाही. आणि शिव प्रतिज्ञा आहे, शिवाचा शब्द आहे. तर शिव विवाहच करणार नाही तर शिवाचा पुत्र उत्पन्न होणार नाही. म्हणून त्याने प्लॅनिंग सहित देवाला वरदान मागितलं. म्हणजे देवा एक काम करा, माझा मृत्यू शिवपुत्राच्या हातानं व्हावा. ब्रह्मदेव म्हणतात तथास्तु. आणि इकडं तर आता देवतांना काळजी पडली, महाराज कसं होणार? आणि त्याच वेळेला आता भगवान शिवासोबत कोणाचा विवाह होणार, कसा होणार, काय होणार याचं वर्णन आपण उद्या संध्याकाळी करू. सकाळी 8 वाजता पहिले सत्र होईल. तर तो महाराजांवर बोलू काही हा विषय आपला राहणार आहे. कारण आणि उद्या 2 मिनिट उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आगळा वेगळा विवाह. तुम्ही भक्कम विवाह बघितले असेल आतापर्यंत, पण भगवान शिवासारखा विवाह कोणाचा झाला नाही. देवांच्या लग्नामध्ये वरात देवांची होती, पण भगवान शिवाच्या लग्नामध्ये भूतांची वरात आहे. आजपर्यंत तुम्ही सगळे नवरदेव बघितले असतील, मेकअप बिकअप करून घोड्या बिड्यावर बसणारे, पण नंदीवर बसणारा पहिला नवरदेव, भस्माचं पावडर लावून जाणारा, भूता वेळ्यांमध्ये रमणारा, सगळ्या गोष्टी. महाराज काय करायचं उद्या? मंडप सजवायचा. तुम्हाला माहिती आहे लग्नाची सगळी तयारी, बँड बाजा टाके, ते काय सुलग्न अक्षदा, चांगले पिवळ्या रंगाचे कपडे घालून या उद्या. तुम्ही म्हणाले तर पिवळ्या रंगाला जेवण आहे का? बरं बरं बरं, भगवान शिवाच्या लग्नाचं जेवणही आहे म्हणते भाऊ उद्या. मंडपात आहे का? मंडपात. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आणि त्या लग्नाला प्रत्येकाला यायचं आहे. तुम्ही म्हणाल पिवळ्या रंगाचा महादेवाचा काय संबंध आहे, ते मी तुम्हाला उद्या सांगेल तो काय संबंध आहे. तर आणि अशा भगवान शिवाच्या आनंदाचा. आणि बा तुम्ही आतापर्यंत बसले, मी तुम्हाला काही म्हटलं का? तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या, मी काही म्हटलं का? नाही ना, आपण का वाजवलं? ऐकत जा. पण एक सांगू का, लग्नामध्ये रिकाम बस, लग्नामध्ये काय करावं लागतं? नाचावं लागते ना. आम्हालाही दिसलं पाहिजे ना पवनारचे लोक कसे नाचतात ते. हे बा सगळे बसलेले. नाही ते पाहू आम्ही कसे नाही नाचत, पाहू आता काय होते तिथं. आणि यानंतर या ठिकाणी 2 मिनिटं नामस्मरणाचं साहिल जे आपल्या इथं आलेले आहेत पाहुणे, त्यांच्या आवाजामध्ये एक भावगीत ऐकायचं आहे सगळ्यांना. म्हणून आम्ही त्यांना विनंती करतो छोटंसं भावगीत म्हणा. आणि त्यानंतर लगेच नाही म्हणजे भावगीत ऐकायचं किती वाजली.